भीमा पाटस सहकारी साखर कारखाना म्हणजे 1979 साली चालू झाला। स्वर्गीय मधुकाका शितोळ्यांनी तो चालू केला। 1250 कॅपॅसिटी होती आणि तो नंतर त्यांनी 2500चा केला आणि नंतर 91-92ला स्वर्गीय सुभाषांना कुल आणि मी माझ्या ताब्यात तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तो साखर कारखाना दिला। त्यानंतर तालुक्यात ऊस एवढा वाढला होता, मग आम्ही दोघांनी परत एक्सपान्शन केलं, म्हणजे 2500चा कारखाना परत 5000 टनी केला आणि 5000 टनी कारखाना करून तो मी 10 वर्षे त्या कारखान्यावर काम केलं आहे। 10 वर्षात जिल्ह्यामध्ये टॉपला तो कारखाना नेण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनी केलेला आहे। आणि नंतर अचानक स्वर्गीय सुभाषांना कुल गेले अटॅकनी आणि ते गेल्यानंतर मी माझं कर्तव्य म्हणून म्हणजे राहुल कुल यांना त्या कारखान्याचं सभासद केलं, डायरेक्टर कॉप डायरेक्टर केलं आणि कारखान्याचं चेअरमन केलं। आज त्याला 22 वर्षे झाली। 22 वर्ष कारखाना भीमा पाटस कारखाना हा राहुल कुलांच्या ताब्यात आहे। आणि आजची परिस्थिती पाहिली तर 4 वर्ष म्हणजे 16 आणि 17ला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मोडी टाकायला आले होते त्या कारखान्यावर आणि मोडी टाकायला आल्यानंतर त्यांनी त्या कारखान्याला 36 कोटी रुपये जाहीर केले, म्हणजे 35 कोटी 90 लाख म्हणजे जी रक्कम आहे ती 35 कोटी 90 लाख रुपये जाहीर केले आणि ते 2 का 2.5 महिन्यामध्ये सगळे त्या खात्यावर जमा झाले आणि तो सीझन पार पाडला। आणि तो सीझन पार पाडल्यानंतर परतचे 3 सीझन कारखाना पूर्णपणे बंद, म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटण्यासारखं आहे। माझ्यासारख्याला मी बँक चालवतोय, गेली आता 42 वर्षे बँकेवर आहे। हे कारखान्याला तुम्हाला 36 कोटी घेऊन तुम्ही कारखाना बंद का ठेवला? 3 वर्ष झाले कारखाना बंद झाल्यानंतर मग त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या परत मागे लागून अमित शहाच्या मागे लागून कोण निराणी एक कर्नाटकचे एक म्हणजे शुगरचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फार मोठे ही आहेत, त्यांच्याकडं त्यांनी तो चालवायला दिला। त्याचं ॲग्रीमेंट झाले का नाही काय झालं अजून आमच्या बँकेला माहिती नाही। माझ्या बँकेचे जवळपास 150 म्हणजे 150-200 कोटी रुपये थकलेत। गेली 3 वर्षे 4 वर्ष झाले माझी पेमेंट सगळं थकलेलं आहे। आणि मग एवढं करूनही तुम्हाला सांगतो मला तर आश्चर्य वाटतंय की बाबा जिथं काय झालेलं नाही, कुठंच काही नाही, तिथं काही बी बोंगा लागतोय। आणि हिथं म्हणजे हे राजरोज दरोडा घातल्यासारखं झालंय ना। 36 कोटी घेऊन जर कारखाना बंद होत असेल ते रमेश थोरात असू द्या नाही तर कुणी असू द्या, आम्हाला तुम्ही सोडलं नाही पाहिजे असं माझं मत आहे। आणि म्हणून या ठिकाणी तो एक विषय आहे। दुसरा विषय तुम्हाला सांगतो की ते ज्यावेळेस 36 कोटी दिले चेअरमननी स्वतः राहुल कुलांनी जाहीर केलं 2601 रुपये काटा पेमेंट देणार। काय करणार? काटा पेमेंट। आता मी बी भाळलो त्यावेळेस, म्हणजे मलाही जरा गाजर दिसल्यासारखं झालं। माझाही 200-300 टन मी ऊस घातला कुठं भीमा पाटस कारखान्याला 2601 पेमेंट आणि काटा पेमेंट मिळतंय। आणि फक्त 200-250 टन जो काही गेला पहिल्या 15 आठवड्यात तेवढ्यांनाच 2601 पेमेंट केलं। आणि नंतरच्या सगळ्या सभासदांची तुम्ही चौकशी करा। आता मलाच 1800 का 1900 रुपयेच मिळालेत फक्त। मी 2601ची म्हणजे 1 रुपयाची गाजर एकूण किती पेमेंट थकलेलं आहे शेतकऱ्यांचं? शेतकऱ्यांचं जवळजवळ म्हणजे 100-200 कोटी रुपयाचं सहज थकलेले असतील। म्हणजे अशी या हंगामाचे नाही, हे 2-4 हंगामाचे असे आहेत की बाबा इतर कारखान्याचं यांनी दिलेल्या पैशात 200-300 कोटी रुपयाचा तर सहज शेतकऱ्यांना म्हणजे गंडा बसलेला आहे। या संदर्भात तुम्ही तक्रारी दाखल केलेल्या होत्या, शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज काढले, ते किती प्रकरण आहेत आणि किती कोटी रुपयाचा हा सगळा? नाही, माझ्याकडे आता यादी आहे मंदारजी, 500 ट्रॅक्टरवाले आहेत। त्यात माझ्या गावातले 11 ट्रॅक्टरवाले आहेत, माझ्या गावातल्या खुडबावचे, त्याची नावं निश्चय सगळं आहे। आणि त्याच्यामध्ये स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक दौंड शाखा, बँक ऑफ इंडिया केडगाव शाखा, बँक ऑफ बडोदा थिऊर आणि गुलटेकडी शाखा आणि देना बँक बारामती शाखा आणि ICICI बँक अकलूज शाखा, अशा 5 बँकांची एका ट्रॅक्टरवर कर्ज काढलेलं आहे। आणि प्रत्येक बँकेला हमीपत्र काय दिलं आहे? तुम्ही सोडून कुठल्याही बँकेचं अशा प्रकारचं कर्ज घेतलेलं नाही। चेअरमन आणि MDच्या सहीचं पत्र कुणाला? बँकेला, प्रत्येक बँकेला। म्हणजे तुम्ही सोडून कुठल्याही बँकेचं अशा प्रकारचं कर्ज घेतलं नाही। असं जर आमच्या सारख्याने त्या खुर्चीवर बसून इतकं धादांत जर म्हणजे गुन्हेगारी केली आणि खोटारडेपणा केला तर कसं टिकायचं बँकासारख्यांना?
आणि त्याचे सगळे प्रूफ आहेत माझ्याकडे. हे मी प्रूफ आणलेले आहेत. नावानिशी गाव, कुठल्या बँकेचं किती कर्ज, हे सगळं माझ्याकडं रेकॉर्डी आहे. रेकॉर्डी नाही, शेतकऱ्यांनी तक्रार नाही, शेतकऱ्यांनी कुणीही तक्रार केलेली नाही आहे. पण शेतकरी माझ्याकडे येत होते आणि माझ्याकडे येऊन म्हणले बाबा सिबिल आमचं खराब झालं आहे, आम्हाला दुसऱ्या बँकेचं कर्ज मिळत नाही आहे. आणि ते सिबिल आमचं कसं म्हणजे मिळतं येईल. आता एक ट्रॅक्टरची किंमत 2 ते 3 लाखापेक्षा जास्त नाही हां, हे मला सगळं माहिती आहे. आता मी बँक चालवतोय. ट्रॅक्टर 17, 18, 20 वर्षे झालेत, त्याची किंमत 2 ते 3 लाख रुपये. पण त्याच्यावर कर्ज किती आहे? 30 लाख रुपये कर्ज एका ट्रॅक्टरवर. ते माझं हे बघा, आता माझं म्हणजे 179 कोटी 6 सप्टेंबरमध्ये होता. 179 कोटी, त्यात 38 कोटी सवलत दिली ती. आणि तिथं ठराव झाला होता की ह्या तारखेच्या आत भरले तर ते 38 कोटी सवलत मिळेल. मग त्यांना आम्ही 2 महिन्याची मुदत दिली ती. आता 6 महिने उठून गेले, त्यांनी ते भरायचं काही नाव घेतलेलं नाहीये. कर्ज तुम्ही कधी दिलेलं? पीडीसीसी कर्ज कधी? त्याला 4-5-6 वर्ष झालीत. त्यावेळेस सुद्धा आर्थिक तोट्यामध्येच कारखाना होता, मग तुम्ही कर्ज कसं काय? नाही, आर्थिक तोट्या नाही, रेग्युलर म्हणजे ते चालू असताना दिलेलं आहे कर्ज. आता 4 वर्ष झाले आमचं कर्ज नाहीये, 4-4.5 वर्ष. किंवा साखर जी आहे ती जाळून टाकण्याचा काय प्रयत्न झाला होता, नेमका काय सगळा हा प्रयत्न? हे बघा, तिथं एक ऐश्वर्या मॅडम, एक डायरेक्ट IPS होत्या. ट्रेनिंगसाठी त्यांना SP म्हणून जाताना 1 वर्षाचं ट्रेनिंग करावं लागतं. आणि त्या ट्रेनिंगसाठी दौंडला आल्या होत्या आणि 1 वर्षाचं ट्रेनिंग होतं. आणि त्यांना कळालं सकाळी की बाबा अशी भीमा पाटस कारखान्याची 70,000 पोती जळाल्याची फिर्याद यवत पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. मग ती फिर्याद तिला कळल्यानंतर, समजल्यानंतर त्या मॅडम गेल्या तिथं सगळी टीम घेऊन. आणि टीम घेऊन गेल्या तर ते गोडाऊन पाहिलं तर गोडाऊन सगळं मोकळंच. गोडाऊनमध्ये साखर तर कुठं नाही. आणि मग त्यांनी ते पाहिलं सगळं तर फाटकी पोती सगळी गोळा केली. हे फाटकी तुटकी प्लास्टिकची पोती असतात ना, ती 7-8 हजार पोती तयार केली, गोळा केली. तिथे एक रॉकेलचं ड्रम सापडलं मला, कापराच्या पुड्यामधले सापडल्या. आणि ते राखेल ओतून त्या कापराच्या पुड्या टाकून ते पेटवले आणि इन्शुरन्स कंपनी बोलवली. ते कलकत्त्याहून इन्शुरन्स कंपनी आली, त्यांनी ते पाहिलं सगळं. ते पाहून त्यांनी सांगितलं की इथं साखरपोती तर कुठं जळलेली नाही, साखर तर कुठंच दिसत नाही अजिबात थोडीसुद्धा. मग हे काय भानगड आहे? त्यांनी ते नाकारलं. आणि त्यांनी मला सांगितलं, मला बोलून बँकेचा चेअरमन म्हणून म्हणले हे सगळं बोगस आणि सगळी म्हणजे ही आहे बनावट. काय मागणी काय तुमची? हे बघा, मी तर कायदेशीर कारवाई आता माझी सुरू झालेली आहे. मला बँकेला कायदेशीर कारवाई करावी लागेल का नाही? की बाबा कुणी असेल, रमेश थोरात जरी थकलेला असेल तरी रमेश थोरातला नोटीस देणं, कायदेशीर कारवाई करणं, जप्ती करणं, या सगळ्या गोष्टी करून त्याचा निलाव करून कारवाई कायदेशीर कारवाई नाही जप्त करणं. हे बघा, जप्तीचे आम्हाला सिक्युरिटायझेशनचे अधिकार मिळालेले आहेत. अपविस्ताराने सांगा, तुम्ही जी जप्तीची कारवाई करणार आहात तर ती काय करणार आहात, नक्की काय जप्त होणार आहे, आपल्या बँकेचं किती कर्ज त्या कारखान्यावरती आहे? माझं आता जवळपास 200 कोटीच्या आसपास गेलंय. म्हणजे पुणे जिल्हा बँकेचा, राज्य बँकेचं वेगळंच. आता राज्य बँकेने मध्यंतरी आम्हाला एक पत्र दिलं आहे की बाबा तुमचं कर्ज फार मोठं आहे, तर तुम्हीच काय कारवाई करायची असेल ती करा, तुम्हाला ते अधिकार, असं राज्य बँकेने एक पत्र दिलं, ते आमच्याकडे आहे. आता आम्ही आमच्या वकिलाला सांगून कायदेशीर नोटिसा देऊन रीतसर जी कायदेशीर कारवाई होऊ शकते ती सगळी, कारण 194 एकर जमीन आहे कोणाला, त्या भीमा पाटस कारखान्याला. किती नोटीस आतापर्यंत दिल्या? नाही, आतापर्यंत 1-2 नोटिसा दिल्यात माझ्या. त्यामध्ये नोटीसीत काय उल्लेख? नाही, नोटीसमध्ये उल्लेख केलाय की बाबा असे तुम्ही पैसे भरणार होता, तुम्ही असा शब्द दिलाय, इतक्या दिवसात भरतो म्हणून सांगितले, याची 10% रक्कम तुम्ही आमच्याकडे भरलेली आहे. मग तुम्ही हे बाकीचे राहिलेले पैसे का भरले नाहीत वेळेत? त्याच्या आता सरकार पाठीशी घालतं ते तर उघड सत्य आहे ना. म्हणजे काय सांगायची गरज आहे का? हे सांगायची गरजच नाहीये. कारण आता मी संजय राऊतांचं ते ऐकलं सगळं. तुम्ही इतर कारखान्यावर करताय, जे कारखाने रेग्युलर चालू आहेत, रेग्युलर पैसे फेडतात, सगळं करतायत, त्यांच्यावर तुम्ही कारवाई सुरू केलेली आहेत. आणि इथं तर म्हणजे सगळं पार म्हणजे दिवसा दरोडा घातल्यासारखं या कारखान्यावर दरोडा घातलेला आहे. आणि अशा कारखान्यावर तुम्ही काहीच कारवाई करू शकत नाहीये. याचा अर्थ काय समजायचा लोकांनी?